तेव्हा माझे कंटिन्युटी जे कॉस्ट्युम्स होते ते मी घरीच विसरले होते आणि दुसऱ्या दिवशी सेटवर कॉस्ट्युम डिझायनर आले की तोच हवाय ड्रेस. मी राहते उन्हाळ्याला नायगावला आणि शूट सुरू होता आमचा पिंक सिटीला, एकदम बांबऱ्यात. नमस्कार मंडळी. अगं सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? माझी सुनबाई आहे. सो माझा सिनेमा अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आहे. तिचं नाव आहे साई चौधरी बर्तप, वसईची शान आणि माझी छोटीशी मैत्रीण. तिचा छान रोल आहे या चित्रपटामध्ये. आणि काय तुझी भूमिका काय? भूमिका म्हणजे अशी आहे की सासू आणि सुनेचं नातं आहे आणि मग त्यांची मग ती सोसायटी आहे निर्मितीताई आणि प्रार्थनाची. मग ते सगळी सोसायटी मेंबर्स. मग जो निर्मितीताई आणि प्रार्थनाचा जो सोसायटी मधला मैत्रिणींचा ग्रुप आहे. अच्छा, सो मी एक त्यांच्या मैत्रिणीचं कॅरेक्टर मी प्ले करते. अरे मा, सुखात पण आहोत त्यांच्या आणि दुःखाच्या सीन मध्ये पण आहोत. मोठ्या चित्रपटाचा आपण एक छोटासा पण भाग असणं प्रश्न माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे मला खूप छान वाटतंय. बरोबर, केदार शिंदेकर त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली म्हणजे ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण ते एक स्वप्नवत होतं की त्यांचे सगळे सिनेमे मी अगदी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि त्यांची ओव्हरऑल काम करायची पद्धत खूप काही शिकायला मिळालं या जर्नीमधून. आणि प्रार्थना तर माझी मैत्रीण आहे तिच्यासोबत मी ह्याच्या आधी काम केलंय, पण निर्मितीताईंबरोबर काम करायचा अनुभव म्हणजे ताई जेव्हा जेव्हा माझे सीन नसायचे ना तेव्हा पण मी माझ्या व्हॅनिटीमध्ये नसायचे, मी सेटवर बसायचे आणि मी निर्मितीताईंना ऑब्झर्व करायचे. आणि कमाल म्हणजे ती एक मोठी गोष्ट असते ना, एवढ्या मोठ्या व्यक्तींबरोबर एवढं मोठं तुला नाव मिळालंय. केदार शिंदेंचं नाव म्हणजे काय प्रश्नच नाही. आमच्या प्रेक्षकांना तसं सांग की तुला ही भूमिका कशी मिळाली. माझी मिस्टर चंदन, त्यांचा एक मित्र आहे वैभव म्हात्रे. अच्छा, सो त्यांनी मला सांगितलेलं की केदार शिंदेंचा एक साई सिनेमा येतोय, सो मी केदार सरांना तुझी ओळख करून देतो. आणि मग माझा नवरा म्हणाला की तू जा. आणि गणपतीच्या त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती बसतो. अच्छा, सो तेव्हा तिकडे आम्हाला दर्शनाला बोलावलं होतं आणि तेव्हा त्यांची कास्टिंग प्रोसिजर सुरू होती. तर गंमत अशी होती की मी एक कलर्स हिंदीसाठी मी एक हिंदी मालिका करत होते. अच्छा, आणि तेव्हा तिकडे चॅनल हेड केदार सरच होते. सो सर मला ते सरांना मग ते लक्षात आलं की हा बरोबर तुझं ऑडिशन मीच फायनली डन केलं होतं. ओके, मग ते वयाने चालेल, करूयात आपण एकत्र काम, काही हरकत नाही. मग या सिनेमासाठी माझं ऑडिशन वगैरे काहीच झालं नाही कारण त्यांनी माझं काम बघितलं. या बात आहे मस्त. आणि मग गणपती गेल्यानंतर आमचं लगेच शूट सुरू झालं. तर हा मोठा अनुभव असतो की जसं आपल्याला कधी कधी जेव्हा म्हणतो ना अरे मला माहित नव्हतं पण मला स्वामींचं दर्शन मिळालं. तो पण स्वामी भक्त आहेस? अच्छा, मला सगळे स्वामी भक्तात भेटतात. आता स्वामींचा विषय निघालाच आहे. माझ्याकडे तर प्रचंड अनुभव आहे, प्रश्नच नाही. पण तुझ्याकडे काय असा स्वामींचा अनुभव आहे का? माझं असं आहे ना की माझी दिवसाची सुरुवात स्वामींपासून होते आणि रात्री झोपताना पण स्वामींना नमस्कार होते आले माझं. सध्या मध्येच गेल्या वर्षी माझ्यासोबत हे झालं होतं की 2 ते 3 महिने मला वाटतं 3 महिने माझ्याकडे ना कामच नव्हतं आणि मी फार प्रयत्न करत होते की मी ऑडिशन पाठवते, युक्तेच देते, पण कुठे काही वर्कआउटच होत नव्हतं. मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी काही ना व्यवस्थित सुरू नाहीये, काय करू. मग चंदनचं पण थोडं सुरू होतं की कशाला करायचं बसते, तुझ्याकडे एवढे बिझनेस आयडिया आहेत, काहीतरी बिझनेस कर, मी तुला सपोर्ट करतो. सो मी सगळं छान लाईनअप केलं, म्हटलं करूया आता आपण. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आता त्या प्रोसिजरला सुरुवात करणार आणि लगेच फोन आला की नाही तू लॉक झालेली आणि हा प्रोजेक्ट आपला सुरू होतोय. आणि असं हे स्वामींनी ना बरेच वेळा केलंय होतं की मी 2-3 वेळा विचार केला की ठीक आहे मी कम्प्लिटली मी हे करते ना, तर आता कम्प्लिटली न करता मी साईड बाय साईड काहीतरी ना बिझनेस पण सुरू करते. सो मग ते असं 2-3 झालं की मग ते मी पण ऑब्झर्व केलं, त्याने पण ऑब्झर्व केलं. तो म्हणतो अरे आपण काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो आणि तितक्यात तुला काम येतं. म्हटलं हा स्वामी सांगते अगदी तू इंडस्ट्री सोडू नको. तसं असतं म्हणजे माझा हा अनुभव आहे. जेव्हा आपण सुखात किंवा दुःखात जात असतो, जेव्हा दुःखात जात असतो बरंच काही प्रसंग येतात तेव्हा स्वामींनी आपला हात धरलेला असतो.
आपण असं म्हणतो की आपलं स्वामी तुम्ही असं करायचं का, स्वामी आपली परीक्षा पण घेत असत की कुठपर्यंत आपला मुलगा आणि किंवा मुलगी आहे की कुठपर्यंत उतरणार त्या परीक्षेमध्ये. त्यामुळे असं आपल्याला नशिबान आपण समजायचं की जेव्हा पण दुःख आहे का किंवा काही काम नसतं त्यावेळेला स्वामी सतत आपल्या बरोबर असतात. माझे सासरे म्हणजे काय, माझा सख्खा धीर आहे रोमन. सो त्याची लहान मुलगी आहे 4 वर्षाची. तर ती घरात पडली ना अशी नॉलवर, तर ते म्हणतात, आणि माझ्या तिकडे जिकडे सासू सासरे राहतात त्यावेळी ना स्वामींची एक भली मोठी फ्रेम आहे. ती मी का कधीच पडली ना तरी माझ्या साथ तिथे स्वामी काय मी का पडली. तर ते कधी 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 असं होतं, ओ मी प्रत्येक गोष्टी स्वामी, पण ते काही जणांका असं असतं. आणि जसं आपण पटकन आई ग किंवा बाबा कसं आई घर असं आपण स्वामी असं पटकन बोलतो, तसं आमच्या सासऱ्यांचं आहे. ती काही सारं तरी स्वामी म्हणजे चांगलंच स्वामी, आणि त्यांना काही पटलं ना तरी स्वामी. प्रत्येकाला स्वामीनी प्रचितेची विलेन्स आहे. माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मला माझ्या जेवणाची आवड माझे बाबा, माझी आजी, माझी आई आणि माझी दुसरी आजी, म्हणजे दोन्ही आज्या आणि आई बाबांकडनं आलेलं आहे, वारसा आहे. तर मला सांग, तुला कशी जेवणाची आवड निर्माण झाली? आवड माझी आजी सुग्राम होती, माझी आजी होती मोरमीची. ओके, लतिका तिचं नाव होतं, लतिका चौधरी. सो तिच्या हाताला ना म्हणजे कमाल चव, मुळा टाकून ना ती ते कोलंबीचं आमटं करायची. तर ती टेस्ट म्हणजे एवढी कमाल ना, ती आत्तापर्यंत ती गेल्यानंतर परत तसं मला आमटं खायलाच मिळालेलं नाहीये. तसंच माझ्या आधीच. तर ते त्या ॲटमॉस्फिअरमध्येच होते मी माहेरी असताना. पण लग्न झाल्या मग ते आवड होती पण कधी केलं नव्हतं. पण मग लग्न झालेलं ते सुरुवात झाली जेवण, मग किचन आणि जेवण. आणि कसं आहे की माझ्या सासूबाईंनी ते मला अगदी असं हे करून टाकलं. हे काही सासू असतात ना, हे माझं म्हणणं आहे, ही माझं किचन आहे, ते आलं वाटतं परत ते अगं बाई काय म्हणतात सासू ते. मग तेव्हापासून मग ते सुरुवातच झाली. तर मला तू सांग की तुला मी बऱ्याच काय सिरियलमध्ये वगैरे बघितलेले आहे, तर आमच्या प्रेक्षकांना तू सांग की कशा प्रकारे तू ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये वळलीस आणि जे कुठच्या सिरियल्स आले. तुला मी बऱ्याच वेळा ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण बघितले, तर प्लीज प्रेक्षकांना तू सांग. माझी सुरुवात अशी झाली की आपलं वसईला होतं कला क्रीडा महोत्सव यंगस्टार, बरोबर. आमची वसईमधूनच सुरुवात झाली यंगस्टार पासून. आणि माझं माहेर आहे उमेळे गाव. सो तेव्हा उमेळे गावात कल्पक वर्कक म्हणून माझे काका आहेत. त्यांचं एक होतं की एकांकिका स्पर्धेमध्ये आपल्या गावाने पार्टिसिपेट केलं पाहिजे. तर मग तेव्हा गणेश पंडित आमच्याकडे ॲज अ डिरेक्टर म्हणून डिरेक्शन करायला सर यायचे. आता गणेश पंडित हे मराठी आणि बॉलिवूडमधलं खूप मोठं नाव आहे. म्हणजे यशराज सारख्या प्रोजेक्टमध्ये दादा लिहितो आणि ओके. सो पण ते तेव्हापासून तो आमच्याकडे यायचा आणि त्याने एक एकांकिका बसवलेली होती. त्या एकांकिकेची सगळी पहिल्या नंबरची बक्षिसं आम्हालाच मिळाली. आणि मग नंतर सिरियल्स वगैरे कशा मिळत गेल्या. माझी एक मैत्रीण आहे स्नेहल कदम, ती संतोष पवार सरांचं जिमपोरी जिम नाटक कराय. अच्छा, तिने माझं तिकडे नाव सजेस्ट केलं की रिप्लेसमेंट आनेकर साई करेन. मग मला ऑडिशनला बोलवलं आणि मग तिकडे मी सिलेक्ट झाले आणि मग जिमपुरी जिमचे मी बरेच प्रयोग केले. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग एक ग्रुप फॉर्म झाला होता आमचा मुलींचा, की आम्ही एकमेकींना मदत करायचो. ही जी मराठीला सिरियल येते, मग स्टार प्रवाहाला सिरियल येते, मग इकडे ऑडिशन सुरू आहे. मग असंच मला एक दिवस ऑडिशनचा मेसेज आला की स्टार प्रवाहाला देवयानी सिरियलसाठी निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी ते बघतात. मी ऑडिशनला गेले आणि सिलेक्शन झालं. आणि मग त्या एका कामात मग ती जी माझी कामं दुसऱ्या लेंगी सुरू झाली. आतापर्यंत स्वामींच्या कृपेने सुरू आहे. आणि अशा याच्यामध्ये घरच्यांचा तो मेन असतो सपोर्ट. कसा काय म्हणजे घरच्यांचा सपोर्ट ना या इंडस्ट्रीमध्ये काम करताना खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हाला जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल ना तर तुम्ही काम नाही करू शकत. आणि त्याच्यावर की मला खूप छान सपोर्ट आहे, सगळ्यांचाच मला खूप चांगला सपोर्ट आहे. माझे वडील नाही आहेत आता, पण माझी आई, माझा भाऊ, माझे सासू सासरे, दीर माझा, त्याच्यानंतर विशेष म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचाही मला खूप सपोर्ट आहे. आणि चंदनने अगदी मला आधीपासूनच सपोर्ट केलाय, तेव्हापासून तो माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणजे तुला एक किस्सा सांगायला आवडेल. फार पूर्वी
मी एका शिबिराला नाट्य शिबिराला मी पार्टिसिपेट केलं होतं बोरिवलीला. अच्छा. आणि तो तेव्हा म्हणजे माझ्यासोबत होता मित्र. तर मग त्याचं असं झालं की अरे बोरिवलीला मग ते सुटणार रात्री 9:30ला बनाला. मग रोज तू एकटी कशी येणार आणि एका महिन्याचं शिबिर. बरं ह्याला ऍक्टिंग मधला अ का ब काही माहिती नाही, पण मग आता रोज सोडायला पण जायचं आणि घ्यायला पण जायचं ते शक्य नाही, म्हणून त्याने ते नाट्य शिबिर अटेंड केलं होतं माझ्यासोबत. क्या बात. एकदा मी 2014 साली मी रुंजी मालिका करत होते स्टार प्रवाहाला. अच्छा. तेव्हा माझे कंटिन्युटीचे जे कॉस्ट्युम्स होते ते मी घरीच विसरले होते आणि दुसऱ्या दिवशी सेटवर कॉस्ट्युम डिझायनर आले की तोच हवाय ड्रेस. मी राहते उमरेडला नायगावला आणि शूट सुरू होता आमचा फिल्म सिटीला एकदम बापरे. मग मला एकदम घामच कुठला. विचारदा फोन केला आणि आला बिचारा तो 1.5 तासात धावत धावत वसईवर. त्याचा सपोर्ट असल्यामुळे ना मिहान पण तेच बघतो. हा, त्याच्यामुळे तो मिहान पण आता असं असतं की तू शूटला चाललेस, हा तू जा मस्त बिंदास तू काम कर, आमच्या टेन्शन नको घेऊ. आमची ही वसईची मुलगी असल्यामुळे हिला मी नेहमी सपोर्ट करते आणि करणार. आणि वसईची लोक ना अशी असं पण असायचं आपल्याकडे कसं ना असं एंकरी खूप असतं. तर नक्की सगळ्यांनी बघायचंय. आणि आमची वसईची सायली चौधरी वर्तक आहे का तुम्हाला नक्की बघायचंय आणि ते मला कमेंट्समध्ये कळवायचंय.